दक्षिण कोरिया. मग तिथं दक्षिण कोरियामध्ये फायनलला कुस्ती आली ती करतार आणि पाकिस्तानची. हा, करतार सिंग आणि पाकिस्तान. मग ती करतार आणि पाकिस्तानची आल्यानंतर मी तिथं साईडला बसलो होतो. लास्ट स्टेज होतं, दोघांचं पॉईंट इक्वल होतं आणि पॉईंट एक जास्त पाहिजे होता. मग तिथं खाली गेलो, त्यानं खाली चल म्हणलं, मारा बांधा मारला, आप मिळालं 2. ती कुस्ती जिंकली करताना सोन मिळालं. आणि तेव्हा तिथं असं होतं की ही जी पुष्कळ आलती म्हणजे टीम एशियन गेमला गेलं आणि जवळ होतं, त्यामुळे सगळं त्यांनी पाठलं होतं. जेवढं ते ॲथलेटिक आहे, बॉक्सिंग आहे, सगळ्याला पाठलं होतं. त्यामध्ये ॲथलेटिक मध्ये आपल्यामध्ये सुवर्ण कन्या म्हणून पीटी उषा चालती. मग त्यामध्ये पुरुषाला मिळलं नव्हतं कुठल्याही खेळामध्ये. बरोबर. मग त्यावेळी एकमेव करताच पदक होतं, तो करता जिंकला होता, सुवर्ण पदक मिळालं. तुम्ही चल म्हणलं. भारताला मारला, भारंदा ते 2 पॉईंट जिंकला. जिंकल्यावर दंगालाही केला तर शाळेबरोबर हे करायचं, आपण कुस्ती करायची आहे. नुसती कुस्ती नाही करायची, तुम्हाला काम येणार नाही. समजा तुम्ही जिंकून आला पास किंवा काय आला, तुम्हाला नोकरी कोण देणार? तो शिक्षण असलं, तुमची डिग्री असली तर देणार ते. बरोबर. मग तशी ती कोणत्याही परिस्थितीमध्ये डिग्री पूर्ण करायची, तुमची शाळा शिकायची आणि शाळेबरोबर हे करायचं. आता इथं सुद्धा आहेत पोरं. पहिले सांगतो शाळा खालना आवाज देतोय, शाळा जाय. जय हिंद, जय भारत. आज अशा एका महान व्यक्तीकडे आलोय. ही व्यक्ती म्हणजे काय असेल तर आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच, त्याचबरोबर महातपस्वी म्हणतो आपण. कुस्तीतला महातपस्वी काय असतो? एक तपस्वी असतोय, पण एक महातपस्वी म्हणजे ज्या माणसानं निस्वार्थीपणे कुस्तीची सेवा केली आणि ज्या माणसाने अनेक नामवंत लोक घडवलीत. त्यामध्ये आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असू द्यात, त्यामध्ये आमचे महेशदादा लांडगे असू द्यात, ते आता आमदार आहेत 3 वेळा झालेले. त्याचबरोबर आमचे अमृतमामा भोसले असू द्यात, संजय पाटील असू द्यात, असे बरेच अनेक नामांकित मल्ल घडवले आणि सगळ्या मल्लांच्यावर आपली छाप पाडण्याचं महान कार्य केलेला पैलवान आहे. या व्यक्तीजवळ येणं म्हणजे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. कारण गेली 1 वर्ष झालं यांच्या पाठीमागं मी लागलेलो आहे. 1 वर्षानंतर आज यांची माझी भेट झालेली आहे. तर यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती पैलवान उत्तमराव पाटील, जे फौजमधनं सुभेदार रँकवरून रिटायर्ड आहेत. अशा महान तपस्वी माणसाला भेटणं आणि यांचे विचार लोकांच्या समोर येणं हे आजच्या पिढीला गरज आहे, एवढं मला वाटतंय. तर अशा महान माणसाला पहिल्यांदा मी वंदन करतो. सर नमस्कार. थोडंसं सर तुमचं नाव सांगाय की? सर माझं नाव उत्तमराव ज्ञानदेव पाटील, गाव कौलापूर सारख्या कला, क्रीडा आणि क्षेत्रात अग्रेसर असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव झालेलं आहे. त्याच गावामध्ये माझा जन्म झाला आहे. सर तुमचं बालपण हे थोडस गरिबीत गेलं. कुस्ती क्षेत्रात तुमच्या वडिलांचा कुस्तीचा वारसा होता का? सर वडिलांचा काय नव्हतं, चुलतेचे तालमीत जायचे वगैरे. माझे आईचे मामा होते अण्णा आत्माराम पाटील, ते वारलेत आता. मग ते आमच्या शेजारी तालीम होती व्यायाम मंडळ. मग तिथे घेऊन जायची, मला लहानपणापासूनच ते सवय लागली मला ते खेळायची. त्यानंतर मी गावातच महादेव व्यायाम शाळेत गेलो. मग तिथं मला गुरु भेटले गोविंदराव हरी सावंत, माझी सरपंच होती. 11 वर्ष त्यांनी गावची सरपंच केली आणि तिथं मला 11 वर्ष केली. मी तिथं जाण्याचा योग म्हणजे 1962 साली जाकार्ता एशियन गेम मध्ये मारुती माने आणि आंध्रकर पैलवानांनी 1 सुवर्ण 1 रौप्य पदक आणली होती. बरोबर. त्यावेळी त्यांची मिरवणूक काढली होती आणि ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक आणलं होतं जाकार्ताला एशियन गेमला. एशियन गेमला सुवर्ण पदक आणि 1 रौप्य मिळवलं होतं. त्यावेळेला काय झालं, तिथं त्याचा सत्कार आणि व्यायामशाळेचं उद्घाटन. त्या निमित्ताने मी तिथे गेलो. ते म्हणलं आपण त्यांच्यासारखं बनायचं आणि करायची. या बात म्हणजे ती ऊर्जास्थान तुमचे. बरोबर सर. मग तुमचं लहान असताना मला असं ऐकायला भेटलं की तुम्ही दूध वाटण्यास सुद्धा कार्य केलं आणि त्यातून दूध तुम्हाला मिळायचं. होय. कसं काय येतोय किस्सा साहेब? शाळा जातो, मराठी शाळा होतो. मग त्यामध्ये दूध प्यायला प्रकार नसायचं. मग आईचं माझ्या मामा दूध गोळा करायचा धंदा होता त्यांचा. मग मी एक ह्या साईडला 2-3 महिला बोलवलं, त्या साईडला 2-3 गेलो, सायकलीहून जायचं, ते दूध घ्यायचं, दूध आणून त्यांना द्यायचं. त्याच्या बदलीत मला ते अर्धा लिटर दूध द्यायचं प्यायला. मग ते दूध पिऊन मी सांगली हायस्कूल सांगलीला शाळा जायचो. बर. तेवढं करून सायकलीनं जायचं. बर. असं. मग ते एवढा प्रवास केला तुम्ही? हो, करायचं.
म्हणजे मामांच्यात हा बरं. म्हणजे अर्धा लिटर दुधासाठी तुम्ही एवढं कष्ट करायचं, परत येऊन घरात जेवायचं आणि मग जायचं. बरं. पण सांगली इथनं जवळजवळ 10-12 किलोमीटर. नाही 10 किलोमीटर आहे. मग 10 किलोमीटर सायकली ना. सायकल न जायचं. मग शिक्षण काय झालं सर तुमचं? शिक्षण मॅट्रिक झालं. मॅट्रिक होतं त्यावेळेला भरती झालं. मग बरोबर. मॅट्रिक होतं का नाही तिथं त्यावेळेला भरती झालो. मग आता कुस्ती तुम्ही शिकवता का मुलांना इथं? आता शिकवतो की. आता वय किती आहे तुमचं? वय 78 आहे. अजून पकड खेळताय काय? पकड खेळत नाही आता, लांबून नाही खेळत जावं पकड आणि चांगलं असतं म्हणजे आतापर्यंत स्पर्धेला उतरू शकताय. कारण तुम्हाला त्यांचं वय 78 कोण म्हणाल काय तंदुरुस्त पैलवान आहे. यांचं 78 वय कोण म्हणणार नाही म्हणणार. हे तंदुरुस्त आहेत म्हणून म्हणलं आता तो खेळ जावं म्हणलं सर. खेळ असतो परंतु खेळू नका मजेत म्हणतोय. ऍक्सिडेंट झाला आपलं त्यावेळेला. बरोबर आहे सर. दुसरी गोष्ट सर हे सांगा की तुम्ही जेव्हा मिलिटरीत भरती झाला त्यावेळी इंटरनॅशनल गेम किती वेळा खेळा? आर्मीतर्फे हा 5 नॅशनल खेळल्या हा आणि 1 इंटरनॅशनल एक केली. international. रशिया टीम रशिया. भारतात आली 1972 त्यात साली. काय मेडल मिळालं? त्यात मी जिंकलो होतो. गोल्ड? सुवर्ण. हा पदक. आणि नॅशनलला 5 गोल्ड, नॅशनल सुवर्ण, हा. 1 रौप्य आणि 1 काश्य. 3 मिळाले. बरोबर. आणि स्टेटला किती सर? स्टेटला नाही, आम्ही आर्मीत असल्यामुळे स्टेटला नाही. संबंध नाही. नाही आला. बरोबर. मग तुम्ही आर्मीतले 5 नॅशनल 1 इंटरनॅशनल खेळला सर. मग तुम्ही रिटायर कोणत्या साली झाला? रिटायर होण्याच्या पूर्वी मी तिथं 1965 ला भरती झालो. तुम्ही 65 ला? होय मग वॉर आमचं 71 केलं तुम्ही. होय 65 ची लढाई. 65 ला लढाई. मग जाताना घरात आई रडली नाही का तुमची? 65 ची लढाई संपल्यानंतर आमची भरती झाली. बर. हा. मग 65 लढाई संपल्यानंतर मग आई वगैरे जाऊ नको म्हणली नाही? तर माझी आई त्यातच गेली. म्हणजे मग माझा दुसरा काढला होता त्यांनी जास्त. हा. मग त्यामुळे ते खाली घेतलं, ते झाले जाग्यावरच गेली. त्या टेन्शन म्हणजे देशासाठी माझं पोरग गेलं हा. म्हणजे हालाकीच परिस्थिती होती. हा. परिस्थिती लय गरीबची. हा. आम्ही दुसऱ्या रान करायचो, दुसऱ्या जेव्हा जगायचं, भाडं करायचं वडील एक्यानं वगैरे ते. हा. मग ते आणि काय न सांगण्यासारखं आहे ती परिस्थिती. हा. त्यात गेली म्हणजे आई. होय. म्हणजे जरी म्हणजे माझा देशासाठी जरी माझा मुलगा म्हणजे गेलाच लढायला तर आईनं टेन्शन घेऊन त्यात गेली. होय. बरोबर. हा. मग तुम्ही फौज मध्ये जवळजवळ किती 19 वर्ष नोकरी केली? 19 वर्ष केली. त्यामध्ये NIS केलं फौजमध्ये असताना सुद्धा. बर. NIS केलं. मग ते चांगल्या मार्गाने दुसऱ्या श्रेणीत पास झालो. NIS ला जाण्याचं कारण म्हणजे माझे गुरु माझे जीवनाचे शिल्पकार 3 गुरु गोविंद सावंत, दिनकरराव सूर्यवंशी आणि बॅरिस्टर PG पाटील. हे 3 असताना त्यांनी मला सूर्यवंशी सरांनी सांगितलं मला की तू आता NIS कर आणि NIS करून आपल्याला कोचेस कमी आहेत त्यामुळे तू NIS केलं तर बरं पडेल म्हणून मी NIS ला गेलो. NIS मध्ये करून केलं. त्यानंतर परत त्यामध्ये असताना सुद्धा ह्याला गेलो. नाही त्यानंतर बाहेर महाराष्ट्र शासनाला गेलो. बरोबर. मग हे झालं सर. इंटरनॅशनल कुस्ती कोचिंग किती वेळा केलं सर? बाहेरच्या देशात जायला किती वेळा आला? बाहेर देशात आलो की 2-3 वेळा आला. बरोबर. म्हणजे एशियन गेमला गेलो. बरोबर. तेव्हा तिथं आमचे ही भागवत साहेब आहेत, चीफ कोच होते, वारले ते पण आता. आणि ते माझ्याबरोबर होते. दुसरे 2 कोच होते. आम्ही 4 जण गेलतो एशियन गेमला सिओलला, दक्षिण कोरियाला. दक्षिण कोरिया. मग तिथं दक्षिण कोरियामध्ये फायनलला कुस्ती आली ती करतार आणि पाकिस्तानची. करतार सिंग आणि पाकिस्तानची. मग ती करतार आणि पाकिस्तानची आल्यानंतर मी तिथं साईडला बसलो होतो. लास्ट स्टेज होतं, दोघांचं पॉईंट इक्वल होतं आणि पॉईंट एक जास्त पाहिजे होता. मग तिथं खाली गेलो. त्यानं खाली चल म्हणलं, मारा बांधा मारला, आप मिळाला 2. ती कुस्ती जिंकली करतारला सुवर्ण मिळालं. आणि तेव्हा तिथं असं होतं की ही जी पुष्कळ आलती म्हणजे टीम एशियन गेमला गेलो आणि जवळ होतं त्यामुळे सगळं त्यांनी पाठलं होतं. जेवढं ते अथलेटिक आहे, बॉक्सिंग आहे, सगळ्याला पाठलं होतं. त्यामध्ये अथलेटिक मध्ये आपल्यामध्ये सुवर्ण कन्या म्हणून PT उषा झालती. मग त्यामध्ये पुरुषाला मिळलं नव्हतं कुठल्याही खेळामध्ये. बरोबर. मग त्यावेळी एकमेव करताच पदक होतं, तो करताच जिंकला होता, सुवर्ण पदक मिळालं. तुम्ही चल म्हणलं. भारताला मारला भारंदा, ते 2 पॉईंट जिंकला. त्यामुळे जिंकल्यावर लगेच दंगालही केला. तर काका पवारला शिकवलं का हो तुम्ही? ते काका पवार शिकवतात. त्याच्यावेळी ती अजून एक केली इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप होती त्याला, जागतिक स्पर्धेला. त्यावेळेस माझ्याबरोबर योगेश होता. योगेश दोडके. मग त्यावेळी आम्ही बाहेर लंडन तो डेन्मार्क गेलतो. मग त्या आमच्याबरोबर काका पवार हे होता, योगेश दोडके होता. मग तिथं योगेशला 4थं स्थान मिळालं.
हं. आणि बाकी काय एवढं काय पदकं वगैरे नाही मिळाली. हं. आणि मग हे इथं जे स्पर्धा झाल्या इथे स्पर्धाला कसं केलं इथल्या. मग तुमचे इंटरनॅशनल पैलवान पण भरपूर असतील तुम्ही घडवलेले होय त्यात आणि नॅशनलचे पण आहेत. नॅशनलचे. बरोबर. काका पवार खेळायला कसा पैलवान हो? काका पवार जिद्द नाही त्याचं लहान लहान वजन गटात एवढ्या वर्ष सातत्य ठेवून 48 किलो मध्ये तो बरेच वर्ष केली त्यानं. त्याला मानावं लागल म्हणे सोन पदक घेतलं होतं त्यांनी. हो, तुम्ही राम सारंगना शिकवण्यात योग आला? राम सारंग आमच्या वेळेला लहान होता लय लहान. होय. हं. आम्ही एनएसचा कोर्स करतो एनएसचा. हं. त्यावेळेला तो ह्याला आलता सिलेक्ट झालता ह्याला हा. निवड करता तिथं आलता. तो लय लहान होता 22 किलोचा होता. 22 किलोचा. पण चांगला खेळणार होता. चांगलं खेळणार. मग तुम्ही मिलिटरीतनं रिटायर झाला बरोबर सर. आता एवढा प्रवास तुम्ही केला हा. त्यानंतर कुस्ती कोच म्हणून तुम्हाला महाराष्ट्र शासनाने तुमची निवड केली बरोबर सर. केली. ते पहिलं काय केलं मी ऑर्डर घेतली. हा. कारण म्हटलं इकडची जाय तिकडे सुभेदार मेजर ऑर्डिनरी कॅप्टन वगैरे सगळं बनलो असतो. हं. पण म्हणलं ती एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरी जायचं पहिले शाश्वती काहीतरी पाहिजे. हं. म्हणून मी महाराष्ट्र शासनाकडे अर्ज केला. तो रिटर्न दिलता. त्यांनी मला ऑर्डर दिली तर मला मुदत द्या हजर व्हायला. कारण मला तिकडनं माझं कर्नल सोडणार नाही. हा. मग ते म्हणून मी अर्ज करून घेतला. कर्नलला रिक्वेस्ट केली. तसं म्हणत नका जाऊ तुम्ही हेच करा. तर नाही म्हणलं मला जायचं नाही असं. आणि माझं त्याकडे भविष्य आहे. तुम्ही आहे तुम्ही इथं तोपर्यंत पुढे मला त्यांनी पाठवलं आता तिकडे कुठं जायला पाहिजे. लिहिलं लागला मला गेलं पाहिजे आणि ते व्हायचं नाही तिथं. म्हणून मग त्यांच्याकडे घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाकडे नोकरीला लागलो. मग ही महाराष्ट्र शासनाची नोकरी सातारा कसबावाडा आणि वसंतदादा कुस्ती केंद्र ही 21 वर्ष सेवा केली इकडे. बरोबर. 2006 ह्यातून रिटायर झालो. बरोबर. पण तुम्ही पहिल्यांदा सातारला लागला. सातारला कोण कोण पैलवान तुमच्या जवळ होते? संजय पाटील होता. ते बाळूवाडा महाराष्ट्र बाळूवाडा चांगला पैलवान. बाळू पडगम. बाळू पडगम होय. विद्यार्थी. होय. बर. बाळू पडगम होता तिथं. बर. आणि हे दुसरी शरण जाधवची पोरं शिरंग माऊली जाधव ही त्या भावाची सर्जेराव जाधवची विजय जाधव होते. जाधव वगैरे तिथे परत शिळकी होता. बरोबर. पुष्कळ होते पैलवान. सापची होती. सापचं शिरंग माऊली. शिरंग जाधव साप नाही माऊली श्रीरंग जाधव. शिरंग जाधव माऊलीचा श्रीमंत जाधव. श्रीमंत जाधव सापचा शिर्या म्हणायची ना. ते विद्यार्थी तुमचे. होय. बर बर. मग तुम्ही तिथं ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली किती वर्ष केली? हे होता तिथं तुला सांगायला राहिलं म्हणजे भोसऱ्याचा विकास जाधव हिंद केसरी तो होता की तिथं होता. बघ. बर. मग तुम्ही तिथे किती वर्ष शिकवलं सा? तिथं 6 वर्ष केली. 6 वर्ष. मग तिथं तुम्ही ज्या कुस्ती शिकवायला लागला तिथं तुम्हाला आलेला अनुभव काय? कारण सुरुवात तिथं होती तुमची महाराष्ट्रात लागली बरोबर. मला अडचण गेली नाही. कारण काय होतं का मी साताऱ्यात असताना सुद्धा मिलिटरीत असताना सुद्धा इकडे बाहेर टीमला कुस्त्या घेऊन यायचो. गाडी घेऊन यायची. त्यामुळे मला ओळखी त्या तिथलं आणि श्रीरंग जाधव पुतणी 2 माझ्यावर होती तिथं. मिलिटरीत असताना माझं दोन ठेवली मुलं विजय जाधव आणि उदय जाधव. बरोबर. त्यामुळे ते तिथं असल्यामुळे आणि काय एवढी अडचण नाही आली मला. होय की. पण अडचणीचा संबंध नाही. पण तिथं शिकवताना तुम्हाला सगळ्यात चांगला पैलवान वाटायचा कोण तुम्हाला तिथे खेळताना? पुष्कळ होते. संजय जाधव होता. ते शेळके होता. पुष्कळ पळ. बरोबर. मग तिथं सराव जेव्हा घेत होता त्यावेळी तुमच्या पोरांनी मारत पण होता? होय. मारायचं महाराज म्हणजे चुकल त्याला मारायचं. बरोबर. मग महाराज संजय आटके करायला का मारलं सगळं? मारायचं. मारलंय. होय. काय सांगताय? आणि बाळू पडगम खेळाय कसा? बाळू पडगम फर्स्ट क्लास खेळाय. एक त्याची गोष्ट सांगतो तुम्हाला. मठपती पण होता बेळगावचा. रतन मठपती. रतन मठपती कर्नाटक केसरी. बेळगावला कुस्तीला होती. तेव्हा तो मिलिटरीत येत होता. रेल्वेत नाही त्याच्या अगोदर पोलीस मध्ये होतं. बेळगाव पोलीसला. कोण? रत्न मठपती. मग ती कुस्ती त्यांनी बाळू पडगमपूर घातली कुस्ती. बाळू पडगम तिची कुस्ती आली. ते लागलो एकेरी पटाला लागला. ते तो बाळू पडगम टांग मारली का कुस्ती झाली. दंगा झाला. दंगा म्हणजे काय विचार नका. म्हणजे लय आनंद कुस्ती होता त्या. तसं परत हिथं धनाजी फडतरे नाही धनाजी पवार ताकारेचा. धनाजी पवार ताकारची बाळू वाडाची कुस्ती आली इथं रेटऱ्या कारखान्या निवड जातीला. तिथं पण लावली टांग बाळू वाडरा धनाजी पवारला पाडलं. बरोबर. अशा काय काय लय बोलले का नाही कुस्ती. धनाजी फडतरी पण होता का हो महाराष्ट्र? नाही होता. माया नव्हता. तुमच्या नव्हता. पण तिथं परत खेळला तिथं. मग ते झालं. श्रीरंग माऊलीचे जे नातू होते श्रीरंग माऊली जाधवांना तुम्ही बघितले. होय.
तो माणूस कसा खेळायला होता हो शरीर माऊली? मग त्यांनी खेळ बिळ काय बघितलं नाही काय? आपण म्हणून ते शेवटी 86ला वारले मला वाटतं. त्या ऍक्सिडेंट मध्ये कधी वारले ना? बरोबर 84लाच वारले ते. बरोबर बरोबर. मी त्यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाल्यानंतर मग तिथे गेलो सातारला. असं झालं काय? हा. मग सापचा शिर्या जे होते श्रीरंग जाधव, तो खेळाय कसा माणूस हो? मध्ये लय कधी न हरलेला पैलवान म्हणतात, लय चांगला होता. चांगला हा? मग ते नॅशनल पण झालेलं आहे त्यांचं बऱ्याच वेळा. नॅशनल झालं की माझ्याचं भोपाळा गेलता नॅशनलला. हा तुमच्या बरोबर. तुमच्या एखादा सातारच्या इथं घडलेला एखादा आठवणीचा किस्सा काय आहे का पोरांचा एखादा, की तुम्ही शिकवत होताना तुम्ही असं टाइम मॅनेजमेंट तुमचं असायचं, म्हणजे कुठेही ट्रिपला बाहेर गेला तुम्ही जर आला तर तुमच्या शिट्टीवरच सगळं शेजारी माणसं जागी व्हायची? सातारला होतो मी, महाराष्ट्र केसरी त्या स्पर्धा करून मी 4 वाजता पोहोचलो सातारला पोहे नाकावर. मग घरी गेलो, चेंज वगैरे करून आलो आणि सिटी वाजल्यानंतर कोरोनाची माहित नव्हतं की येणार म्हणून किंवा काय. मग ते आलो एकदम सिटी वाजल्या उठली सगळी आणि त्या सिटी ऐकून सातारा नगर परिषद होती तेव्हा, नगरपालिकेच्या बायका त्या उठायच्या सिटीवर. बायका सुद्धा उठवायचं काम तुम्ही करत होता सिटीवर? आता ते मला माहिती कधी पडलं की नंतर ज्या वेळा मी तिथून चाललो होतो तिकडनं दुपार चाललो प्रॅक्टिसला, तर त्यावेळेला तिथे चालल्यानंतर तिथे बायकाचा घोळका बसला त्यांचा. ते सर आलं भाऊ त्यांच्या बोलते ते. मग त्यांनी मला थांबलं. का सर म्हटलं कुठे गेलता काय? मी एकदम आचंबित केलं. म्हणजे बायका मला कशाला बोलतात काय? तर म्हटलं का हो? तर म्हणले तुमची सिटी ऐकून आम्ही उठायचो. आज सिटी ऐकली नाही? आज सिटी ऐकली नाही. 2-3 दिवस सिटी बायका मिळाल्या नाही, ते आम्ही 2-3 दिवस लेट चाललो या आणि तो आम्हाला रागवाला मुकादम. तर म्हटलं मी असं स्पर्धेला गेलतो अति गेलो. एवढं साताऱ्यात होतं ते, एवढे वर खाली आणि प्रॅक्टिसला सातारा जिल्हा खूप चांगला. तिथं तालीम सांगायची इमारत होती, तिथं वर लगेच अजिंक्य तारा होता, वर जायला खायला करायला. अजिंक्य तारा घेऊन जायचं? मग बाळूपडकर वगैरे अजिंक्य तारा पळवलीच? पळत आहे त्या काय. बाळूपडकर येतं तिथनं त्यानंतर ती आली इकडे बावड्याला आली, ती पडकन पळायचं त्याला काय. सगळी पळायची तेव्हाच ही मोठी पैलवान झाली. मोठी पैलवान झाली, परंतु तिथं मोठा छोटा कोण नव्हतं. हार न सोडणार नाही, म्हणजे ह्या बारक्या पोराला वेगळा त्याला वेगळा असं काय नाही, सगळे समान. कोण असेल त्याला दणका आहे सगळे. अरे वा, क्या बात आहे सर. तुम्ही तिथून परत कोल्हापूरला आला सर, शासकीय कुस्ती केंद्र. मला पहिलं काय शासकीय कुस्ती केंद्र झालं कोल्हापूरला, बरोबर? तिथं तुम्ही आला असा. तिथं आल्यानंतर तिथं तुमची मुलं म्हणजे कसा प्रवास तिथला कोल्हापूरचा? साताऱ्यातून माझी बदली झाली. साहेबराव पवार तालीम सांगायची सेक्रेटरी होते. मग ते म्हणाले तुम्हाला जायचं आहे म्हणून तुम्ही चाललाय, आम्ही थांबवतो. म्हणतो थांबवा म्हणून तुम्हाला, तुम्ही थांबवा, मी इथे करतो, मला काही इथं काय त्रास नाही किंवा काय नाही. परंतु आष्टेकर साहेब होते त्यावेळेला क्रीडा मंत्री, त्यांनी माझ्या जीवावरती ते बावड्याचं सेंटर काढायचं काढलं होतं. तुमच्या ह्याच्यावर? होय. बर. मग कारण शासनाचं कुठलं सेंटर नव्हतं, बरोबर. मग ह्या माणसाला सगळ्यांनी सांगितलं या माणसाला तेवढं घ्या, मग उभा करते सोडत नाही. मग ते म्हणून त्यांनी मला ते मग माझं प्रकरण बाग केलं. तर ते अजून माझ्याकडे ते तालीम सांगायला लागलेली घर अजून माझ्या कटिंगवर ठेवलेत मी त्या. तर ते तिथून माझी बदली आल्यानंतर त्याने पुष्कळ प्रयत्न वगैरे केला, परंतु नाही गेलं. मग शेवटी मग समारंभ करून वगैरे पाठवलं वगैरे ते. त्यानंतर मी कोल्हापुरात आलो का नाही, तारा आणि पुतळ्याजवळ आलो, गाडीवर माझी गाडी घेऊन आलो, तिथं उतरलो, जरा नारळ फोडला. ताराने मला आशीर्वाद दे म्हटलं. मी कोल्हापुरात आलो आणि मी कोल्हापुरात उभं राहणार आहे. मग म्हणून मग तिथं केलं. तिथं त्यानंतर कॉलेज गव्हर्नमेंट क्वार्टर होती, त्याचं साहित्य वगैरे ठेवलं. मग 5-6 दिवस सुट्टी असते एक मध्ये. मग त्या पिरियडमध्ये मी प्रत्येक तालमीत गेलो वगैरे, बाबा मी असं सेंटर उभा राहिलो, इथं हे उभा करतो, तिथं त्यांना पाहिजे त्यांना यायचं म्हटलं. ते काय काय. मग त्यानंतर त्या ह्याला बॅडमिंटन हॉल होता, त्याचं कुलूप काढलं तिथलं ते झाड लोट करून वगैरे. त्यावेळेची जी सुरुवात केली त्या संजय पाटील, बाळू वडार, विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते, विष्णू जोशीलकरच्या हस्ते, महाराष्ट्र केसरी होते तेव्हा, त्यांच्या हस्ते ते उद्घाटन करून सुरू केलं. म्हणजे कुलूप काढून सुरू केलेलं पहिलं सेंटर आहे ते, असं आहे. बरोबर बरोबर. मग नंतर तिथं हळूहळू त्यावेळेस कलेक्टर होते शिवाजीराव देशमुख तिथं कोल्हापूरला. मग ते मी मागल तिथं जायचं साहित्य, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मॅट पाहिजे, तिथं वर्तमानपत्र पाहिजे पोरांना वाचायला, तिथं हे टी व्ही पाहिजे, तिथं बघायला पोरांना, तिथं हे पाहिजे. जवळपास काहीच नाही रिक्रिएशनचं. मग तिथं ते पाहिजे, ते सगळं त्यांनी दिलं मला.
आणि मी दिला ते रिझल्ट दिला. मग त्या वर्षी तिथं ही केलं 90ला गेलो तुम्ही 91ची ती महाराष्ट्र केसरी तिथंच झाली. मग त्यावेळी कॅम्प लावला त्यानं तालीम संघाला तिथं, आणि त्यात तिन्ही ह्याच्यामध्ये कोल्हापूरनं घेतली ती चॅम्पियनशिप. मग त्यामुळे जे वजन बसलं तिथं सगळ्या कोल्हापुरात पोहोचलो, त्यामुळे पोरं यायची पुष्कळ चालू झाली. बरोबर. मग तुम्ही हा प्रवास झाला, मग त्यावेळी तुमच्या तिथं कोणकोणते मोठे मोठे मल्ल तुमच्या कोल्हापुरात आले तुमच्या शासकीय कुस्ती केंद्रात? कोल्हापुराबरोबरच मध्य प्रदेशची होती सतीश मांड्या सती मांड्या त्याचा भाऊ राकेश होता, त्याचा भाऊ होता. तर त्याची राकेशची फॅमिली, राकेश पटेल पण होता. होय, कृपाशंकर. राकेश पटेल त्यावेळी बारका होता, लहान. हा, ते चलत्याबरोबर येणार ते संघ. मग त्याची आमचे ते हे होता राहुल पाटील शेरेजा. मग त्याची कुस्ती लावायची, लय जोरात व्हायची कुस्ती. आणि त्यांच्याबरोबर येत होता परत ते परमेंद्र धुमचडी आलता तिथं. हा, फोटो माझ्याकडे आहेत. परमेंद्र धुमचडी ते काय कोणी हे काय तर सांगतोय, इथं माझ्याकडे कटिंग आहे. बरोबर. हा, मग ते घेऊन आलं ते मग तिथं लावल्यानंतर ते सुरू झाले. ती तशीच दिल्लीची होती, परत हरियाणाची होती, म्हणजे पूर्ण भारतातली येते आलते. होय, बरोबर. मग त्यावेळी आपली जी पोर होती कोल्हापूर जिल्ह्यात शिकायला, म्हणजे गुंडा पाटील म्हणा, अमृता भोसले, मुरलीधर मोहोळ, बाबा शिरगावकर, परत लांडगे आपलं महेश दादा लांडगे आमदार, ही सगळी शिकायला होती. ह्याच गाव मारलंय गाव मारलंय होय. तिथं चुकलं आहे की नाही बघा. मग आता कुठं गावला पुण्यातून मुरल्यांना वगैरे जेलमध्ये घालेलं तुम्हाला मारलंय म्हणलं मंजूर मला. मंजूर किंवा त्यांनी मला, मी त्यांना मारले म्हणून, किंवा त्यांनी मला उद्या केलं काय काय नाही, मंजूर आहे. चल, ती तुम्हाला काय करतील अजून सुद्धा त्या माणसाच्या धाडस होईत नाही तुमच्या पुढे वरमान करून बोलायची धाडस होईत नाही त्या माणसांचं. महेश दादा लांडगेचा फोन येतो तुम्हाला काय म्हणतो दादा म्हणते मला आवाजावर बोलू नका. काय दादा म्हणतात महेश भाई म्हणून आरतूर बोला. म्हणते नाही, तुमचा मान आहे, तुम्हाला दिली पाहिजे. मी जर इज्जत केली नाही तर दुसरं कोण करणार होता असं म्हणून ते सांगितलं दादांना. म्हणजे एवढं आहे. मुरली अण्णाचा काय किस्सा? मुरली अण्णा होते की तिथं. मग ते त्यानंतर गेल्यानंतर 25 वर्षांनी त्यांनी माझी आठवण काढली. ह्यातच आमचं आहे. बाकी आम्ही ह्याला सांगायचं मग तुला शिकवले, ह्याला शिकवले, तर तो नाही म्हणला तर मग आमचं त्याने. पण तसं तर नाही, त्यांनी येऊनच सांगितलं की बाबा ते शिकवत होती काय होते. मग ते तर झालं, पण तुम्ही असं कधी मुरली अण्णाला खेळत असताना कधी तुम्ही असं एखादं मारली आठवण आहे का? काय झालं? काय ना प्रतिक्रिया नाही, काय चालू थोडं बघून लढायचं तिथं, वर बघाय नाही. जर वर बघितलं की चोपाय सुरू. मग महेश दादाची आठवण एखादी आहे का की बाबा तुम्ही खेळत होता आणि एखादी आठवण तुमच्या लक्षात आहे अशी, की बाबा तिथं कशा पद्धतीने खेळत होता काय, किंवा काय अशी एखादी आठवण, कुस्ती वगैरे एखादी खेळलेली आठवण आहे का? विशाल कराटे होता पुण्याचा, आणि महेश दादा होते, पुष्कळ पोरं होती. त्यामुळे प्रत्येकाला मारलेच काय कसं मारले नव्हे. महेश दादाचा खेळ कसा होता? खेळ चांगला होता, वर धिप्पाड होतं, त्यामुळे ते खपचाड भरून कट करायचं, चित करायचं. होय, ताकद लई होती. खाना पण तसा हत्तीसारखा असणार. आणि मुरली अण्णाचा डाव कुठला होता? मुरल्यांना कलाजन करतो, कलाजी मारायचं, चांगलं मारायचं. मग नॅशनलला पण खेळलंय मुरल्यांना. होय, महेश दादा पण आंतरराष्ट्रीय पदावर तिथं खेळलाय. बरोबर. मग तुम्ही मला एक हे सांगा, संजय पाटील पण तिथे खेळला होता तुमच्याजवळ? आमचं होतं की सातारला होता, परत कोल्हापूरला होता. मग तुम्ही सातारून कोल्हापूर आले ते कोल्हापूरला आले. सातारून कोल्हापूरला पण भरपूर आले. आले की बाळपडगाम पण तिकडे आला? बाळपडगाम नाही आलता. मग एक नाता गेंड म्हणून एक पैलवान होता. नाता गेंड आमच्यावर होता, तुमच्या नंतर होता नाता गेंड. शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावडा म्हणायची, काळा होता बघा एकदम. नाता गेंड शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावडा म्हणून ते असं, मी बारका होतो त्यावेळी पण मी बघितले त्याला खेळ. मी 2000ला तिथून इकडे आलो वसंतदादाला, त्यानंतर आलाय तो 2000 नंतर बहुतेक. मग ते त्यामुळे ते नाता गेंड. मग ते झालं. अवधूत माने वगैरे ही पण पहिला होती ना? अवधूत माने उपरी बरी होती ती. अवधूत माने होता, सचिन पाटील होता, आणि गणेश नाईक होता. अशी ती इवलूचा कोण विष्णू पाटील होता, इवलूचा होता. म्हणजे शेवट पत्र म्हणला तुमच्या पत्र संघ होता. होय, परत कोपाड्याचा होता गुंडा पाटील, बाबा शिरगावकर. बरोबर. मग गुंडा पाटील महाराज केसरी झाला असता म्हणतात, हे खरं होतं का? चांगलं होतं का? लय चांगला पहलवान. होय,
आणि त्याच्या जोडीतली त्या टायमाची कोणी सोडलं, कोणाला सोडलं नाही त्यांनी. खरंच? होय त्यानं 5-7 महाराज कशी मारली तो होय त्याचा अन्याय झाला असं मला वाटतं का सर? वाटते. हं? होय अन्याय झाला. झालं. तुम्ही स्वतः त्याला शिकवलेलं शिकवल्याचं एक त्याचं कसं सांगतो मी तुम्हाला. असा क्षण होता हं. की तू आमच्याकडे ये, आम्ही तुला खेळवतो. हं. गोंडा पाटला म्हणतो तू आमच्याकडे ये हं. आणि आमच्या तालमीकडे खेळ, हं. मग तुला खेळवतो. हं. मी म्हणलो बाबा त्या वडिलांना बोलून घेतलं, त्याच्या जर चांगलं होत असलं हं. तर त्यांना तिकडे जाऊ द्या, आमच्याकडे नको. खेळायला जाऊ दे तिथं, हं. तिकडे त्यांच्याकडे खेळू द्या, हं. मला काही त्रास नाही, हं. परंतु तो खेळला पाहिजे. महाराज महाराज खेळ पाहिजे. पण तू मग तेव्हा त्याचे वडील काय म्हणते माहिती आहे का, तो नाही की महाराज केसरी झाला तरी चालेल, हं. परंतु बळीराम पाटील हं. वडिलाचं नाव हं. अजून आहेत, म्हणजे त्यांना विचारायचं परम आमचा मुलगा तिकडं नाही पाठवणार, इथं ठेवणार, महाराज केसरी नाही झाला तरी चालेल, हा. परंतु मी तेवढ्या करता बाबा तिकडे द्यायचा काय, म्हणजे वस्तादाला धोका देणार नाही. हा नाही देणार. आणि परत त्याची कुस्ती होती एक अमृता मोळ हा. बरोबर पुण्यात, हा. कोल्हापूर खासबाला. हा. मग त्यावेळेला आमच्या मिसेसनं देव पाण्यात गाठलं होतं हा. की गुंडा पाटील जिंकू दे म्हणून. हा मग कुस्ती झाली, ती कुस्ती गुंडा पाटील जिंकला. कुस्ती गुंडा पाटील जिंकल्यानंतर मी घरात फोन केला की म्हटलं देव काढ तेवढं पाण्यातनं, गुंडा पाटील जिंकला आपला, असं आहे. तसंच संजय पाटलाच्या वेळा तो महाराज केसरीला गेलता 1995 हे अकोल्याची महाराज केसरी, त्यावेळेला देव पाण्यात गाठलं होतं, महाराज केसरी झाला पाहिजे, ते झालं, जिंकला. अशी म्हणजे सौभाग्यवती पण होती. म्हणजे ते त्यातच माझं कायम दुसरं काय कामच नाही हो, काय राजकारण नाही, कुठं काय नाही, उठलं सुटलं तालीम आणि तालीम किस्सं पोरं घरात तालमीतली, त्यामुळे ते मिसेसचं बी पैलवानच्या बरोबर लगाव चांगला होता, चांगला आणि म्हणजे मानायचीच पण. हाय बरोबर आहे. मग ते टूर तर ते दोन तिथंच केलं. आणि इथं आल्यानंतर बावड्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंतची पोरं होती. बावड्यामध्ये एक विशेष होतं बघा, बावड्यामध्ये जेवढी मुलं झाली, मी आतापर्यंत केंद्र केली, सातारा केलं, वसंतदादा केलं आणि बावडा केला, परंतु बावड्यामध्ये आलेली पोरं फेल गेली नाही. ती जी ती आज आपल्या क्षेत्रामध्ये नंबर 1 आहेत. उदाहरण जातो आता कोचिंग सेंटर चालल्यात, फार खानापूरपासून घ्यायचं, तिथून जे सेंटर चालले ते चौकड चालल्यात, म्हणजे खानापूर मुरगुडला की नाही दादा लवटे आहे तिथं आहे, परत संदीप पडले आमशी दादा लवटे म्हणजे इथे हे आहे दुसरा वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये आहेत. सगळीकडे जेवढी केंद्र झाली आम्ही शिकलेले पोरं आहेत आता. आणि मेन म्हणजे रामचंद्र पवार आणि लक्ष्मण पवार भाऊ भरती झाली, त्यांनी स्वतःच्या पायावरती स्वतः शिकून ते त्यांनी आपलं एज्युकेशन केलं, सगळं कंप्लीट केलं, NIS पण केलं त्यांनी. तिथली मुलं अमोल यादव आणि रामचंद्र पवार, रामा पवार, ती पटियाळाचं जे ट्रेनिंग चालतं NIS शिकवायला कोच बनतायत, तिथं कोच म्हणून लागला राम पवार. परत दुसरा अमोल यादव, जिथून टीम बाहेर जायचे मग त्या सेंटरमध्ये शिकवायला अमोल यादव होता. अशी पोरं तयार झाली. पण तुम्ही त्यांना शिकवलं हो सर? नवा म्हणजे त्यांनी शिकलं घेतलं सर, दोन्ही आहे. मी नुसतं शिकवलं होतील असं काय नाही, पण तो त्यांना घेतलं, ते घेऊन ती तयार झाली. म्हणून या मुलांना सांगतो मी, शाळा आणि शिक्षण, कुस्ती क्षेत्रात आल्यानंतर कोण काय बनल, कोण हिंद केसरी बनल, महाराज केसरी बनल, नॅशनल बनल, कोण काय बनल, कोण काहीच बनणार नाही, काय फरक पडतो तो. परंतु पहिले माणूस बना, त्यानंतर जे काय वाटवलं मे बी डॉक्टर, इंजिनियर, वकील, तू काय बनायचे तुम्हाला बना, परंतु पहिला माणुसकीला सोडू नका. तेवढं सांभाळायचं. तेवढ्याकरता मी झटतो. आता आज सुद्धा मी त्या मला हेच असतं, माणूस बनायचं पहिला. तुम्ही जर पैसा मिळवायचा म्हणलं असतं तर मी करोडपती झाला असता आरामशीर, काय त्यात. पण तुम्ही असलं काही नाही. काय किस्सा आहे हो सर, की केळाचं टेम्पो आलता तुमच्या शासकीय कुस्ती केंद्र कसं, बरोबर? पण तुम्ही कुठे स्पर्धेला गेलता आणि ते केळं तुमच्या घरात काय तर पोच केली, ती दारात ठेवलेली तुमच्या सौभाग्य होती, आत घेतली होती, कारण घराला येऊन मिलिटरीमॅन पहिले क्रॅक असतो, म्हणजे मेंदू आपला गुडघ्यात असतो, बरोबर ना? त्यामुळे काय तर म्हणणार होता घरात मला. मग ते काय झालं, काय भानगड होती सर? बारामतीचं
बाळासाहेब जाचक होतं, हा हा. त्यांचा मुलगा आमच्याकडे होता. म्हणजे जाचक म्हणजे मोठी माणसं आहेत मोठी म्हणजे 100 एकर मालक होती. काय? बरं हा. आणि त्यांच्या काय जमिनी आपल्या माळ बाळा किंवा काय पिकत नाही म्हणून आहे, तसं काय नव्हतं, पिकले सगळं. पिकणार सगळ्या. हा. मग त्यांनी त्यांच्यात त्यांना काय अर्धा टेम्पो तिकडे इस्लामपूरला घातला, अर्धा टेम्पो आणून तालमीत बसला. हा. मग त्यातनं एक ठिक्क भरून केळ हो. ती घरी आणली होती आमच्या. मी आलो पाट्याचं बूट काढायला गेलो त्या वरांड्यात, तर तिथं केळा मला ही बॅग केळा कोणाचं, तर ते मिसेस म्हणली दीपा घेऊन आला त्या चंदू चव्हाण गेलं. ते दीपाला विचार कोण आहे काय आहेत, मला केळं आहे ते चंदू चव्हाण म्हणून आहे तिथं आहे, त्याने आणली होती. मग म्हणलं दुसऱ्या दिवशी काय केलं, त्याला घेतली गाडीवर केळा घेतली आणि तिथं नेऊन वाटली. ते जाचक होती त्यावेळी तिथं. मग त्यांना म्हणलं बाबा हे तुम्ही हे करा, पोरांना इथं द्या आणि मला काय नको, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, हे केळं परत करता. केळं सुद्धा घेतली नाही घेतली असं म्हणजे ते म्हणलं पोरांनी खाऊ द्या तिथं. आणि असं आहे हे अशा पद्धतीनं कोचिंग केलं. आता परत बावड्यानं पुष्कळ आणि बांधवले पोरं आहेत का नाही, DYSP आहेत, मध्ये DYSP आहेत, DSP आहेत, पोलीस आहेत, सगळे आहेत. तुम्ही जर एखादा खून केला तर तुम्ही सुटू शकताय की तुमची पिल्ली पोरं सगळे तुमचे अधिकारी आहेत नाही, म्हणजे नाही, का हो? नाही, का नाही आता सुद्धा करू शकता तुम्ही नाही, आणि सुटू शकताय? नाही. नाही. हा एक मजेची गोष्ट आहे. ही व्यक्ती म्हणजे साधी नाहीये, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे. ज्यावेळी दादोजी कोंडदेव पुरस्कार यांना जाहीर झाला, तोच शिवछत्रपती पुरस्कार म्हणून परत कन्वर्ट झाला. तो पहिला शिवछत्रपती पुरस्कार घेणारा व्यक्ती ही व्यक्ती आहे. त्यांचं नाव आहे उत्तमराव पाटील सर. सर, तुमचा हा एक इतिहास झाला. तुम्ही एवढे मल्ल घडवले, बरोबर सर? एवढे मल्ल घडवले. तुमच्या आठवणीचा काही क्षण, तुमचे गुरुवर्य ज्यांना तुम्ही आदर्श मानता, सूर्यवंशी सर, बरोबर? त्यांचं काही आठवणीचं काही गोष्टी त्यांनी काय शिकवलं सर तुम्हाला? सूर्यवंशी सरांनी नीतिमत्ता शिकवली. नीतिमत्ता? लहानपणी गोविंदराव सावंत त्यांनी मला खूप बसून घ्यायची, अशी लेक्चर देताना स्त्रियाशी कसं वागायचं, कसं काय करायचं, कसं करायचं, हे जायचं तर उदाहरण देऊन सगळं समजावून सांगायचं. त्यानंतर मग दिनकरराव सूर्यवंशी आलं. मग त्यांनी मला पुष्कळ, मी जे आता जे समोर बसलोय त्यांची नौबत आहे. बाकी माझ्याकडे काय नाही, मी नाहीच. तर ते स्वतःहून आहेत, ते स्वतःहून बोलतायत आता, हे मी सांगतो तुम्हाला. एवढं त्यांनी मला दिलं या, एवढं ज्याची मी तुलना कशात लिखाणामध्ये करू शकत नाही, कशात काय करू शकत नाही, एवढं मला त्यांनी मला दिले. त्यानंतर तिसरी माझ्या बॅरिस्टर PG पाटील, जीवनाचे शिल्पकार आहेत माझ्या. ते बॅरिस्टर PG पाटील म्हणजे आमचे कर्मवीर भाऊराव अण्णांच्या मानसपुत्र आहेत. आणि ते शिवाजी विद्यापीठ रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राहिले. आणि ते वागती वेळी साधी वागण्यात, साधी राहणे, उच्च विचार या प्रयोग. आणि त्यांनी जीवनामध्ये कधी विसरले नाहीत एक गुरुला आणि एक जन्मभूमीला. म्हणून जन्मभूमी आणि कर्मभूमी ते म्हणून मला पुष्कळ, मी जेव्हा रिटायर झालो त्यावेळेस सातारमध्ये होतो, मला तिथं घर देतो, घर इथं राहावं तुम्ही. परत इकडून कोल्हापूरला आलो, तुम्हाला इथं घर बांधून देतो, तुम्ही राहावा. पण म्हणून नाही, मला गावावर जायचं आहे, गावावर जायचं. म्हणजे ते तेवढ्या होते. ते PG पाटलांना MPCची त्यांच्या मिसेस सुमती पाटील, सुमती पाटील, मग सुमती पाटील अध्यक्ष होत्या, MPCची अध्यक्ष होत्या. आणि PG पाटील सदस्य होतं. पण त्या PG पाटला काळात बी आणि सुमती पाटलांच्या काळात बी लोक पैसे यायची घरा, बरोबर. मी असं घर, असं माझं घर, हे माझं हे, परंतु कधीही त्यांनी घेतलं नाहीत काय. आणि तेवढं असून त्यांचं साधी राहणे. आता 2 वेळा गावावर यायची, एक ह्याला चैत्र यात्रेला आणि भाऊबीजेला. भाऊबीज झाल्यानंतर त्याची सभा असायची आणि कुस्त्या संपल्यानंतर PG पाटील सभा असायची. या 2 सभेला यायची गावाकडं. त्यावेळेला गाडी घेतून जायची, त्यांना घेऊन यायची आणि परत नेऊन सोडायची. परंतु त्यांनी मनात आणलं असतं, आज त्यांची 20-25 एकर जमीन आहे गावात, आहे ते गावात जमीन आहे. आता चुलता पुतण्या करतोय, आता सगळं करताय. मग मी विचार करायचो की ते जवळ काय नसताना सुद्धा एवढं राहिले, मग आपण काय राहू शकत नाही. ते त्यांचं बघून, सूर्यवंशराचं बघून, त्या ह्यांचं बघून पैशाला हात लावाय नाही, बाकी ठीक आहे. पण तुम्हाला असं वाटतं का पैसा नाही मिळवला तर मी आज श्रीमंत असं वाटतं का तुम्हाला? पुष्कळ. ही माझी फौज आहे की नाही इथली, मी आता काय नाही करत. म्हणजे इथं जातो, घर आहे बाहेर याचं, इथे मुलांच्यात रमून जातोय संध्याकाळी सकाळी, आणि बाकी टायमाला एकत्र केलं की
टाइमपास होते पास. आनंद वाटतो. आनंद वाटतो. ह्या मुलांच्या मध्ये जेवढा आनंद आहे त्याची ऊर्जा आहे, त्यांच्यापासून ऊर्जा मिळते, आपणाला ऊर्जित होते, ते फर्स्ट जेवण जगायला. त्यामुळं तुमच्या मुलाचा काय किस्सा आहे? भरतीच्या वेळी पोलीस भरतीमध्ये काहीतरी भरती झाला होता तुमचा मुलगा आणि सगळं टेस्ट वगैरे पास झाला होता, बरोबर? पण तुम्हाला म्हणजे तुम्ही जर एखादी शब्द कोल्हापूरच्या एसपी ना बोलला असता तर तुमचं काम झालं असतं. कोल्हापूर नाही, सांगली झाली त्या. हा, काय झालं? सांगली भरती झाली. हा, बरं. मग आणि तुम्ही कुठं तर निघालतास आणि तुमचं एसपीची संबंध चांगली होती पण तुम्ही बोलला नाही आपल्या मुलासाठी. तसं बोलू शकत नाही ना सर. का? नाही. माझं मत काय माहिती का, मुलांनी आता आहेत माझ्या मुलासारखी ही मुलं पण आहेत, त्यांनी स्वतःची आयडेंटिफाय घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहायचं. कुणाच्या कुबड्या नको. कुबड्या घेऊन कोणी पण जगते, तसं जगणं काय, जीणं काय काहीच नाही. म्हणजे असं आहे, स्वतःच्या पायावर त्याने उभं राहायचं. म्हणजे गरिबीचे दिवस जरी आले तर भोगायचे काय असेल ते, पण हे करायचं नाही. बरोबर आहे सर. आता कोल्हापुरामध्ये तुम्ही सांगितलं बॅरिस्टर पी.जी. पाटील तुमचे गुरु राहिले, त्यांचा आदर्श तुम्ही घेतला, पण काळूबाळूचा तमाशा पण होता. मग त्या दोघांना तुम्ही बघितलं का? काळूबाळू काळूबाळू आता वारले तर, म्हणजे लेटेस्ट आता अलीकडं काळूबाळू बघलं होतं. काळूबाळू आणि तमाशा आणि कुस्ती, एक कुस्ती सुटल्यानंतर तमाशा असायचा, एक दुसरं काही ठिकाणी दिवसा तमाशा असायचा पर जिल्ह्यात. मग तो तमाशा सुटला की कुस्ती असायची. हा, मग तसं त्यापर्यंत आम्ही जिथे तिथे जाईल तिथं काळूबाळू असायची. मग काळूबाळूंशी कधी बोलण्याचा योग आला का होता? पुष्कळ बोला. काळूबाळू जेवढे किस्से सांगायचे ते ज्या वेळा गेले का नाही बाहेरच्या फडाला, त्याचा फड बघणार. एक म्हणजे आम्ही जेऊरला गेलतो, जेऊर करमाळा तालुक्यामध्ये. जेऊरला गेल्यानंतर तिथं तमाशा उभा केला वगैरे, तिकीट वगैरे चालू झाली. तिथं पोर आली होती म्हणा तालमीतली, काळूबाळू म्हणून सांगितलं मला. मग तालमीत पोर आली, ते म्हणतात वर्गण पाहिजे, ते म्हणा घ्या, द्या तेवढी. तर तेवढी नाही म्हणाले, एवढीच पाहिजे. मग तिकडं नारायण पाटील येत होतं, आता आमदार आहेत. मग ते येत होतं. मग म्हणजे काय चालली ते गर्दी काय एवढी आहे? तर म्हणला ही काय देणगी बघा केवढी द्यायला ते म्हणला, आणि आम्ही एवढी देणगी मागतोय. हा, तर म्हणला कोणाचं काय म्हणला, ही पाटील सर गावची आणि तुम्ही ते तसलं काय करू नका, जे देते तेवढं घ्या आणि तेवढं दिलं घेतलं. पण तुमची दहशत तवा पण होती तिथं सुद्धा. ह्याला गेलो परत एक वेळ गेलो ह्याला भोसरी एक म्हणला तमाशा सुरू झाला. भोसरी पैलवानाने तमाशा प्रिय, म्हणजे गाणी ऐकायला किंवा हे करायला. मग तिथं हेच गाणं झालं पाहिजे, पैलवान. मग ते गाणं तमाशा बंद पडला. तिथला एक पहिला उठला गेला तिथं. कुळ्या म्हणला की कोणा गावची आहेत माहिती का? म्हटलं पाटील सराच्या गावची आहेत. आणि त्यांना जर कळलं का नाही म्हटलं, मग तुझं काय खरं नव्हतं. ग बसायचं बघत ग बसली. म्हणला परत कोणीही काहीही बोलू नाही. तमाशा सुद्धा तुमची दहशत होती सर. तिथे लोकांना म्हणजे गाव सांगायची ती लोक एवढं ते करायचे. परत एक वेळ इकडे रेल्वेने चाललो होतं म्हणला. आता टीसी आमचा कोणा माहित नाही तर मग म्हणला माझं रजिस्ट्रेशन नव्हतं. काय म्हणा दुसरा होता. दुसरं ते म्हणतात तिथं गेलो तिथं. तर तिथं म्हणला चुकून म्हणा ते डब्यात चढलो आणि तिथं टीसी आला. मग टीसी आला म्हणा इकडं तिकीट काय नाही, तिकीट नाही तर काय दुसरं होतं. मग म्हणला कुठल्या गाव जातो? म्हणलं मी कोल्हापूरचा असं. मग म्हणलं पाटील सर बोलतो का? बोलतो म्हणलं. माझ्या झेंड्याचा येतो तो, झेंड्याचा होता. म्हणलं माझ्या तिथे राहतात म्हणलं. मग म्हणलं काय हरकत नाही म्हणलं, झोप तिथे. त्याला जागा बिगा दिली, झोपलो वगैरे. तो सांगा त्याला माझ्या टीसी कोणतरी भेटला तुमचा. मग त्यानं नाव सांगितलं तेच. म्हणजे रेल्वे सुद्धा तुमची दहशत म्हणजे ओळखी आहे आपल्याला, काय नाही सर. हीच मेघत लय मोठी आहे सर. काय नाही. तुम्ही हे तर हा तुमचा प्रवास आहे सर. तुम्ही काळूबाळूंचा एखादा असा किस्सा, एखादा म्हणजे त्यांची गाणी बिन म्हणण्याची पद्धत कशी होती काळूबाळूंची? ती म्हणजे अशी वग जर चालू झाला तर रिअलच चालू आहे असं वाटायचं, खरंच चालू आहे असं वाटायचं. असं त्यांचं होतं. कसं होते म्हणजे काय ते? तुम्ही तमाशा बघितला का त्यांचा? तमाशा मी गावात जायचो, म्हणजे वगाच्या अगोदर तिथे जायचं. 2-4 गाणी बघायची, तेवढं ऐकून तेवढ्या वेळेत तेवढं. मग त्याची गणगवळण असायची. नंतर हे गाणी चालायची वगैरे. त्यांचं ते बोलण्याची पद्धत आहे ना, त्यांचा वग
मानलेला होता. हा. काळूबाळू झेरी पाला अर्थात काळूबाळू हा, जहिरी पाला अर्थात प्याला. काळबा. हा, काळूबाळू ती एवढा करायची की दोन्ही शब्द एक मुखात एकाच वेळा यायची असं व्हायचं. राणे साहेब तुम्ही काय रडू नका आता बरं ते यायचं त्यांचे दोघं पण पण आणि कॉमेडी पण लय करायची म्हणतात, लय लय जोरात लय हसवायची. असं व्हायचं. आणि आमच्या गावाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे लंडनचं महापौर हा. जिथे इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्या तिथं जाऊन लंडनचा महापौर बनण्याचं काम आमच्या कवलापूरच्या माणसानं केलं. ते आमच्या भावकीतलेच आहेत. काय नाव? माधव पाटील. ते लंडनचा महापौर झाला? होय, माधव निवृत्ती पाटील. आणि तो तिथं गेल्यानंतर आम्ही झाला. मग आम्ही ज्यावेळेला याला गेलतो डेन्मार्कला गेलतो तेव्हा मी आणि योगेश संघ होतो. योगेश दोडके. मग आम्ही लंडनमध्ये उतरल्यानंतर येते वेळी लंडनमध्ये उतरलो, चेंज होतो विमान त्या मार्गे मिळायला. मग स्टे ठेवलं एक तिथं हॉटेलमध्ये स्टे होतं. मग मी आणि योगेश काय केलं तिथनं गेलो, त्यांना घर हुडकून काढलं. त्या माऊलीनं जेवण वगैरे करून घातलं आम्हाला तिथं लंडनमध्ये. मग 15 दिवसांनी गेलो होतो तर 15 दिवसांनी जेवण घातलं मला तिथं. मी आणि योगेश जेवलो वगैरे. तर ते तिथं बघितलं आम्ही त्यांचा एरिया बिरिया पुष्कळ मोठं होतं. मग तिथून आम्हाला सोडायला आलते महापौर. म्हणजे व्यक्ती सोडायला आली तुम्हाला? होय, त्यात काय तेव्हा आपल्या गावाचा माणूस आहे ना आपल्या पत्नीचा म्हटल्यानंतर पोचायला आलते. हा एक भाग झाला सर. तुम्ही आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणा कुठल्या हिंदी केसरी स्पर्धा असतात तिकडे जात नाही बघायला, का जात नाही सर तुम्ही? आता नंबर 1 माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला जमत नाही. नंबर 2 आता तरी ह्या वेळेला म्हणजे इथं आत्ता काय रे टी व्ही बघायला झालंय. तिथं काय लगेच झालं माझ्या 2 नव्हतं, 1 आहे, 2 नव्हतं, 4 आहे, 4 नव्हतं, 2 आहे. ते बघायला लगेच थांबतात, कुस्ती तिथं बघतायत आणि देत आहेत. आमच्या वेळात तसं नव्हतं. 2009 पर्यंत टी व्ही काय नव्हतं. 2010 पर्यंत तिथून मी ते गेलं तर ते त्यावेळेला पैलवानचा आणि पैलवानच्या पालकांचा विश्वास आणि पदाधिकाऱ्यांचा परिषदेच्या तुम्ही जिंकला होता. आणि कोणाची कुस्ती आली का नाही, कुस्ती पहिले मी मिलिटरीत होतो, मिलिटरीत माणूस आलेला व्हायला कुठला जिल्हा काय नाही. परत मी आलो शासनाकडे, मग तरी सुद्धा एक कुठला तरी जिल्हा असायचाच की जिल्हा सोडून मला लावायची. म्हणजे तुका मी स्वतः जात नव्हतो. आमच्या जिल्ह्याच्या कुस्ती असल्यानंतर तुमचं दुसरं पंच व्हायचं. आणि तो त्या कुस्तीचा नियमच असा होता की इम्पार्शियल होण्यासाठी तो ज्या जिल्ह्याचा पैलवान आहे त्या जिल्ह्याचा कोच राहणार नाही. बरोबर. मग त्यानंतर मग ते तिथं तोपर्यंत कुस्त्या एवढ्या काटा येत होत्या की काही विचारू नका. मॅटवर उतरायचं, मातीत जायचं, मातीत उतरायचं, मॅटवर यायचं. पण तो करायचो. कुस्त्या काढल्या. एक तप होतं असं होतं की राईट टाइम सुरू होणार दुपारी 3ला, दुपारी 4ला सुरू होणार. म्हणजे प्रत्येक 3 मॅट लावले असायचे, 2 मॅट आणि 1 मातीचा काढा. तर त्या मॅटवरती प्रत्येकाची त्या कोणाचा पहिला होते सुरू बघायचं, कुस्ती कोणाची कुस्ती सुरू त्या पहिली सांगायची बघायची. म्हणून ते सगळी लवकर यायची. ते DS होतं, DS ते काय वगैरे म्हणतो ते DS वगैरे काकत पिशवी घाल हे बॅट धरून पोचायचं. चला टाइम दिल्या झोपाय नाही दुपारची. म्हणजे टाइमाचं मॅनेजमेंट फार होतं. टाइम बरोबर. टाइम काय आहे की त्याच वेळेला शिक. रोहित पटेल आणि पाकिस्तानवाल्याची कुस्ती काय तर झालती, त्या कुस्तीत पंच होता आणि त्यात जरा वादावाद काय तर झाला. काय झालं सर ते कुस्ती? रोहित पाटीलची आणि पाकिस्तानचा मला होता, त्याची कुस्ती होती. शरद पवार, बाकी दुसरे पदाधिकारी, कुस्तीगिरी परिषदेची, WFI परिस्थिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आलती सगळे तिथं. करतार सिंग होता. ते सगळे तिथं वर बसली होती. कुस्ती आली रोहित पटेल आणखी पाकिस्तान. रोहित पटेल असा पटाला आला, पटापासून खाली दाबल्यानंतर पूर्ण गुडघा ठेवला ह्याच्यावरती आणि पाठीमागनं छड्डी धरून असं फिरवून त्याला चित केलं. मग ते उठून लागला फिरवायला, पुढा झाला, इकडे झाला, कुस्ती झाली नाही. कोणी काय त्याला साथ वगैरे काय दिली नाही. पण तरी सुद्धा ठीक आहे बघा तुम्ही पंच होता. होय. मग कुस्ती पाकिस्तानवाल्याला दिली. मग ती म्हणाली तिथं योगेश आला आणि कुस्ती पाकिस्तानची हिंदुचा पाकिस्तानचा झगडा होईल आणि दंगा होईल, कुस्ती काय बघा. तर काय झालं नाही, काय दिली झाली. मग परत तिकडे त्यांनी हे केलं, रिप्ले बघितला. मग त्या रिप्ले मध्ये होती कुस्ती, ती दिली, ती हात केला, बरं कुस्ती दिलं, निकाल बरोबर आहे, संपलं. म्हणजे ते असं ज्या महत्वाच्या कुस्त्या एकच कुस्ती चालू असत्या, संपूर्ण लोकांचं लक्ष त्यावर असतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला तेल ओतूनच काम केलं पाहिजे. मग तेवढ्या हे न येता ती कुस्ती दिली
आणि लोकांनी टाळ्या पण वाजवल्या असतील मग तुमच्या, त्याला की काय बाबा काय असं ते असं, पण निर्णय प्रॉपर. प्रॉपर. पण त्यानंतर तो रोहित पटेल गेला संध्याकाळी, आमचा कडेपरचा हे होता तिथं फोटोग्राफर. हा. फोटोग्राफर ते राहायला रूमवरती. मग त्याचं ते बघत होता. ते म्हणा ते रोहित पटेल राज सारी बघत होता टीव्ही, फिरून फिरून माग फिरून कुस्ती झालेली होती म्हणला. मग तिथला महापौर आला, मुसलमानचा होता. तर तो म्हणला की कुस्ती जी आहे ना, तो त्यानं सर्व आयुष्य गाठले म्हणा त्यात. म्हणजे तुम्ही हा म्हणजे उत्तम पाटील सरांनी आयुष्य गाठले. गाठले म्हणा ते. तुला एवढ्या सहज म्हणा ते नाही देणार असं आहे. मग ते ग बसला ते. म्हणजे काही पण असू दे, पण प्रामाणिकपणा सोडलेला नाही. नाही अजून आज तागा आहेत. कुठे बी आता 2-4 मैदान सोडले तर सोडतो तिथे पण जात होतो, लावायची कुस्ती. त्याला काय आता आपण पण करायचं काम काय. बरोबर. म्हणजे आता सुद्धा कधी बोलवतात. होय. बरोबर सर तुम्हाला राजकीय पुढाऱ्यांचं कधी सानिध्य लाभलं का? वसंतदादा पाटलांचं, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते तेव्हा मी आर्मीमध्ये होतो हा. आणि माझी सर्व्हिस बाहेरच. आर्मी झाली, परत तिकडे सातारा झाला, कोल्हापूर झालो. मग कधी असं बोलणं कधी आलं का दादांची? दादाच नाही. नाही आलं. नाही बर. मग असं यशवंतराव चव्हाणांना बघण्याचा योग आला का? बघण्याचा योग आहे, पण तो बोलणं बिलणं काय नाही. बर. खाशाबा जाधवांना कधी बघितलं का? काशा दादा बघितले की आमच्या 1984 हा. वारलं. हा. ऍक्सिडेंट नाही तर वारलं तेव्हा ते अगदी भेटलो होते की. बर. पण त्याला परत कॅम्प होता ह्याला मुंबईला, तिथे गेलतो. हा. सोनेश्वर त्यांचा खेळ कधी बघितला का? खेळ नाही बघितलं. म्हणजे शिकवत्याला वगैरे शिकवताना नाही बघितलं, पण तो त्यांना तसं भेटलो होते ते. भेटलाय. हा. बरोबर. सूर्यवंशी सरांना खेळत्याला बघितलं का? नाही. त्यांना पण खेळत्याला बघायला नाही, नाही. नाही. मग तुम्ही खेळत्याला कोणाला बघितलं असा माणूस की तुम्हाला तो श्रीरंग माऊली जाधवांना बघितलं खेळत्याला? नाही. श्रीरंग अप्पांना? नाही. दिनानाथ बघितले. दिनाथ सिंग. दिनानाथ दादू चौडेची कुस्ती होती. बरं. रुस्तमे हिंद असं बहुतेक. रुस्तुमी हिंद किंवा रुस्तुमी भारतला असेल. नाही, इकडे येतो मुंबईला होती कुस्ती. बरं. हा रुस्तमे हिंद असेल बहुतेक. मग कुस्ती दिनानाथची आणि ही जी होती दाद चौडेची कुस्ती लागली अशी. हा. दिनानाथ पटाला लागलं. पटाला कुस्ती बाहेर गेली. एक पटा लागला, कुस्ती बाहेर गेली. परत कुस्ती आता आणली. परत दुसऱ्या वेळ लागला ते आप गेलं, ते टांग तशीच मारली धरून चित आणि कुस्ती दिली. त्या कोच होतं, पंच होतं बी भागवत. मग ते बी भागवताने ती कुस्ती दिली कुणाला? दादूला. दादू मला दिली. मग ते कुस्ती दिल्यानंतर त्यावेळेला कुस्ती दिली. दिनात पण म्हणा नाही कुस्ती नाही. ते बघितलं काय बघा काय कामच नाही झाली. 3 पंच होतं त्यातलं, रेफरी, जज आणि मॅच चेअरमन. तिघांनी मिळून दिली, हात वर केला, दिली त्यांनी कुस्ती, संपलं. दादू चौगले तसं खेळायला लय ताकदीचा पहिला तिथे असल्यामुळे एवढं काय संबंध. मग तुम्ही सतपालच्या कुस्त्या भेटले का? युवराज पाटलांची सतपालला आम्ही संघ खेळलो का? होय. आता मी ज्या वेळेला नॅशनलला गेलो, मुंबईला, ह्याला दिल्लीला, परत याला हरियाणात कुठं रोहतक वगैरे, रोहतकला नॅशनल झाली. आम्ही संघ म्हणजे कसं होते का, फेदरवेट मध्ये खेळत होता. आम्ही 48 किलो मध्ये आणि तो 62 मध्ये. तो 62 एका वर्षात 2 वजन करून 74 मध्ये दिनानाथ सतपाल त्यात चॅम्पियन व्हायचा. मग ते वरच्या वजनात लांबी असल्यामुळे वजन वाढायचं आणि त्या वजनात तो चॅम्पियन बनायचा. कोणाला ऐकायचं नाही. मग ते जेव्हा होती की नाही त्यावेळा ते कुस्ती आली महाराष्ट्रामध्ये. त्याचं तुफान कोण तोडलं जातो. मग कुस्ती आली हरिचंद्र बिरादारची, सतपालची. हरिचंद्र बिरादारनं सतपालला 4 मिनिटे चित मारून निकाल क्लिअर केला. म्हणजे तो असा आला तिकडून पटाला लागला ते ह्यात धरला, त्यात घातला आणि कुस्ती चितपट झाली. तुम्ही बघितली का ती? नाही, त्या बेळगाव त्याचा कोर्स करतो तुम्ही. मग 77 झाली. तर तू त्यावेळेला ते त्या पद्धती झाली. आणि युवराज पाटलाची सतपालांची झाली कराडला, ती कुस्ती तुम्ही बघितली की? काय झालं ते कुस्ती झाली किती झालती? मला वाटतं मारुती वाडार पंच होते. मारुती मारुती वाडार, बरोबर ना? बरोबर ना? मग ती कुस्ती पण जोरात झालती म्हणतात. म्हणजे त्यात दगडफेक काय झाली, निकाल देण्यावर झालती ना? बरोबर. परत कोल्हापुरात झाले बघितले? तिचा कोल्हापूर बघितले काय झालं ती कुस्ती? कुस्ती झालती की? ती कशी झाली कुस्ती? कुस्तीच झालती. ती तुम्ही स्वतः बघितल्या?
युवराज पाटील पैलवान कसा हो खेळायला फर्स्ट क्लास होता. तुम्ही बघितलं का होय. तुमचं बोलणं वगैरे काही झालं युवराज आरामशीर लय मान आहे मला, कारण काम बघून मी आता इव्हन कोल्हापुरात होतो तरी होता की हा. एवढा आता अलीकडे वाढला. होय, होय, वाढला. त्याला काय आता म्हणजे तो चांगला परिणाम गेला, चांगला वाईट म्हणजे वाटतंय. पण ते तुमच्या जवळ येणं वगैरे होतं त्यांचं तर त्याला काय आता तुमच्या वयान लहान ते युवराज लहान लक्ष्मण वाडार लक्ष्मी वाढायला पण बघितलंय. ते शासकीयला होते कधी नाही नाही नव्हते पण कसा शासकीय हे कोण नव्हते, लक्ष्मी वडार युवराज युवराज कोण नव्हते. नव्हते पण लक्ष्मण वाडार कसा पैलवान हो? काय म्हणजे नम्रता होती का त्या माणसात गरीब घरचे होता, हा. गरीब वगैरे होता हा. आणि चांगला परिणाम खेळायला, डबल महाराज केसरी झाला, होय. चांगला परिणाम होते. बर आणि कोल्हापूरची आणि काय आठवण सर तुम्हाला एखाद्या आणि कुठल्या पैलवानांची कोल्हापूरला आठवणले म्हणजे काय म्हणतात, नंबर 1 कोल्हापुरात गेल्यानंतर मला काम मिळालं आणि माझं नाव झालं, प्रत्येक घरोघरात पोचलो मी हा. कोल्हापूरला, आणि संपूर्ण भारत कोल्हापुरामध्ये यायचा. दिल्ली असो, हरियाणा असो, UP, MP, कर्नाटक, हैदराबाद केसरीवर ती यादवाची पोर माझ्याकडे होती. बर हा ती यादवाची पोरं वगैरे खेळा होती. तिथून जाऊन ती हिंद केसरी यादव म्हणजे कोण हैदराबादची यादव म्हणजे राजा घराण्यातली होय, त्यातली पोरं होती की माझ्याकडे. राजा घराण्यातली होय. म्हणजे बापरे बर सूर्यदेवराय यादव वगैरे असं हा, मग ते यादवाची 2 पोरं ते झाले, चॅम्पियन झाले. बर अजून मानतात वर ते. इथले आपले पोर गुंडापल्लीवर गेली ती, काय ना मोहनमाळेवर गेलता. मोहनमाळे पण तुमचा होय, मोहनमाळे होता की आमच्याकडे. मग मोहनमाळे पण चांगला पैलवान ना मोहनमाळे चांगला म्हणजे चांगलाच पहिला होता. ती एक वेळ कुस्ती आली, काळूराम म्हणून हा. आहे, दिल्लीचा हरियाणा होता, आणि कुस्ती हे बलोडीला, बर बलोडीचं मैदान होतं, कुस्ती आली. मग काळूराम फिरायला आला, कोण उठं ना, मोहनमाळे आल्यानंतर काय झालं ते म्हणलं, मला खेळू का सर? खेळ म्हणलं. काय करतो म्हणलं, खेळ. काय ते मारली म्हणतात त्याला, हा. पैसे गोळा करत होता तो, हा. म्हणजे एवढं काळूरामला चित केलं म्हणलं. एवढा मोठा मग पैलवान मारला होय, काय कोणता डाव मारला त्यावेळी ढाक मारली. धाक मारली हा, अरे धाक म्हणल्यावर काही विशेष नाही कोल्हापुरी धाक म्हणल्यावर विशेष नाही शेतच. मोहनमाळे महाराज केसरी का झाला नाही हो पैलवान तो लय मोठा पैलवान होता होय, महाराज केसरी का झाला नाही प्रत्येकानं महाराज केसरीच होणं जरुरी नाही आहे, आणि तो प्रत्येकाला झालाच पाहिजे असं काय आता. बरोबर म्हणजे नशिबाचा भाग आहे का हो नशीब आहे, महाराज केसरी व्हायला लक पाहिजे. लक सांगतो तुम्हाला मी, हा. बापू लोखंडे हा. महाराज केसरीला खेळा अपयश आता. हा. 1-2 मार्कांना जायचा, हे व्हायचा. परत सातारला आला, सातारकडनं खेळा शेवटाला. हा. आता काय बोलते बघूया म्हणून. मग कुस्ती आली त्याची, आणि सरदार कुशाल. हा. सरदार कुशालला 6.5 फूट उंचीचा माणूस 6.5 फूट असेल. तिची कुस्ती आली, तोडका पडायचा असं झालं. मग कुस्ती आली, पॉईंट स्कोर घेऊन जिंकला होता. शेवटची 30 मिनिटं बाकी होती. 30 मिनिटं हा, 30 सेकंद? 30 सेकंद हा. 30 सेकंद बाकी होती, आणि कुस्ती आलेच चढून हा. बाहेरची टांग लावली त्यानं. कुस्ती 4 मिनिटची. नामदेवमुळे ते सरपंच होत, हे आखाडा प्रमुख होतं, ते दुसऱ्या तिकडे साईड पंच होता, मी होतो पंच. विचारलं तिथं बापूला, झाली म्हणला. बापून हातवर केला, मारली बेसन, बापू महाराष्ट्र केसरी झाला. मग ही शेवटचा लास्ट एंडिंग असताना बापू महाराष्ट्र केसरी झाला. बाप मोग लोखंडे त्याने लय भरपूर हा, प्रयत्न मग केले ते नशीब भाग आहे. संजय पाटील प्रत्येक वेळा जायचं, अपयश यायचं, अपयश. किती महाराष्ट्र केसरीला अपयश आलं, शेवटी बांधला तो अकोल्याला. बरोबर शेवट लक फॅक्टर आहे. हाय आता तुम्ही खेळत राहता, कुस्ती खेळताय, कुस्तीत हात पाय ज्याचं वाचून राहिला ते पहिलवान. ज्याचा हात पाय- ऐन टायमाला काय लागलं तर काय करायचं. होय. हे तर काय असे आहेत की पहिलवान आयुष्यातनं बाद नाही. बाद झालेत मग असं आहे. तुमच्या की आज पाहतो तुमच्या आवडीचा असा एखादा पैलवान कोण हो की जो तुमच्या स्मरणात आहे तुम्ही सोडून दुसरा पैलवान की त्याला बघितलं की म्हणजे मला तुम्हाला अजून सुद्धा आठवतो अरे तो पैलवान कसला होता असा कोण एखादा पैलवान सर. आता तुम्ही तर लय शिकवली त्यामुळे तुमच्या आता आठवणीत ढीग असणार आहे पण त्यातलं सुद्धा एखादा आठवणीतली पैलवान तुमच्या इंटरनॅशनल असू दे नॅशनलचा असू दे कोण पण असू दे. त्या करतार सिंग कसा करतार सिंग करतार सिंग सारखा लॉयल पैलवान नाही. लॉयल पैलवान नाही नाही लय नम्रता त्याच्यावर करतार सिंग वागायला नम्रत चांगला आहे. आम्ही तो तिकडे असताना होता तिथं हरियाणा ह्याला एशियन गेमला असताना कोच होतो त्याचा 6 महिन्यात पट्यात होत राहायला. तर त्यानं लय सांभाळून घेतलं तिथं करताना
आणि चांगला माणूस तिकडे महाराष्ट्रात यायचा, काय नाही तो लय रॉयल माणूस. करताचे होय. सतपाल सतपाल तसंच सतपालचं तर थोडंसं चालायचं, हा. पण तो रॉयल माणूस. राहील माणूस. पण तुम्ही मला एक सांगा सर, ऑलिम्पिकला आपली माणसं महाराष्ट्रातली जाईत नाहीत. खाशाबा जाधव 1952 ऑलिम्पिकला गेलेत. हा. त्यानंतर गणपती आंधळेकर आणि मारुती माने एशियन गेमला वगैरे झाले 64ला. 64ला. परत आमचे बंडा पाटील ऑलिम्पिकला गेले 64ला, टोकियो ऑलिम्पिकला. त्याच वेळ त्याच वेळेस टूर ते. मग एवढं झालं, पण ऑलिम्पिकला मेडल काही येणं झाले हो महाराष्ट्राला सर. मिळून लांब चान्स मिळत झाला. मग का मिळणार सर? पहिलवानचं आपल्याकडे आहेत, प्रॅक्टिस पोरं चांगली आहेत ती, पण तो त्यांच्याकडून अजून निघणं झाले, जे पाहिजे ते निघणं झाले. मग ते काय काय भानगड काय, म्हणजे ह्यात काय पहिलवान चुकायला लागलाय का? माणसं तुम्ही कोच लोक आम्ही चुकतोय काय होते? कोच लोक चुकतात. कोचनी लय स्ट्रिक्टली करायला पाहिजे, करायला पाहिजे, म्हणजे नरड्या बसूनच करून घ्यायला पाहिजे. होय. मला असं समजलं की तुम्ही मॅटवर सुद्धा पाणी झाल्याच्या सोडत होता पोरांनी. होय. पूर्ण मॅटवर पाणी झालं पाहिजे तुमच्या कामाचं. खरं आहे का सर? खरं आहे. मला अमृता भोसलेंना मी कॉल केला, त्यांनी सांगितलं मला अजून उत्तमपटीचं स्वप्नात येतात. म्हटलं माणूस मेल्यानंतर किंवा स्वर्गात गेल्यानंतर स्वप्नात येतो, पण तुला जिवंतपणे स्वप्नात काय येतात? बरोबर. तर नाही म्हटलं माझ्या स्वप्नात येतात. म्हणलं हे लय लोकांचं बोलणं आहे सर. ते त्यांचं मोठेपण सर, विनम्रता किंवा हे कोणाला हे करणं, मान देणं किंवा हे करणं, ते त्यांचं मोठेपण आहे. ते असं मला तर वाटतं. म्हणजे तुमचा अवधूत माने म्हणा ही म्हणतात की आम्हाला अजून सुद्धा त्यांच्याजवळ भ्या वाटते. म्हणजे एवढं काय तुम्ही त्यांच्यात पेरलं? अजून सुद्धा आहे की नाही, ऐकणं फोन गेला, फोन उचलला, आवाज ऐकल्यानंतरच हालचाल व्हायची त्यांची. त्यांना बसायला कुठं नको. आणि अजून काय काय बरोबर माझ्याजवळ बसत नाही. आता माझी खुर्ची तिथे एक वेगळीकडेच असते, बसत नाहीत जवळ. मी ठेवून बघितलं किंवा हे करून बघितलं. हे इज्जत आहे व ती त्यांनी द्यायची आहे, मागून मिळत नाही किंवा काय नाही, समजलं की नाही, ते त्यांनी द्यायची आहे. तुम्ही घडवलेली सगळी पोरं मात्र सर चांगली झाली तर सर, शिकवण दिली त्यामुळे त्यांच्यात ती आली आणि मी घडवली, त्यात ती पण आहे त्यामध्ये, परंतु त्यांचं मोठेपण आहे त्यात. पण सर तुमचा प्रामाणिकपणा पण त्याला कारणीभूत आहे की सर. काय कारण का मुरल्यांना मोहोळ सारखा माणूस किंवा महेशदादा लांडगे जसं विधानसभेत बोलाय उभा राहिला तर माणसं धाडच होत नाही बोलायचं, ते माणूस येऊन तुमच्या पुढे येऊन नम्रतेनं माणूस खाली घालून उभा राहतो हात जोडून. म्हणजे तुम्ही किती त्या माणसानं चांगलं शिकवलंय हे यातून समजते सर. आता मी काय शिकवलं, माझं जे कर्तव्य ते मी केलं, त्यांनी कसं घेतलं तो त्यांचा मोठेपणा आहे. मुरली मोहोळचा, बाळासाहेब महेश लांडगेंचा, अजून आहेत पुष्कळ आहेत, नारायण पाटील आहेत, आमदार आहेत पुष्कळ. ते त्यांचं मोठेपण की त्यांनी अजून ते मानतायत असं आहे. पण ही अशी तुम्ही फळी जी घडवली सर, तुम्ही घडवलेली फळी जी आहे कोल्हापुरातली किंवा साताऱ्यातली असू दे, ती लय चांगल्या लेवलला गेली हो सर. होय, लय गेली. ते बघून काय की नाही माझं मला सार्थक वाटतं. जीवनात कोचिंग सगळी करतात, कोच आहेत, इंटरनॅशनल आहेत, नॅशनल आहेत, परंतु जे माझ्याकडे जे गेलं, जे पेरलं, ते ओलं व्यवस्थित आणि पीक द्यायला आले, त्यांनी परत पुढची पिढी तयार केली. ते बघून समाधान वाटतं. तुमच्या आयुष्यात तुम्ही भरपूर काय मिळवलं असतं, मला याचा आनंद होतो का सर? पुष्कळ. आणि आता काही इच्छा नाही असं आहे, कारण जेवढं मी जे लावल्यात रोपटी ते पण फळं दिलीत मला. म्हणजे मी त्यांची फळं घेऊन लय मोठं झालो किंवा काय काय भानगड नाही. तुम्ही मला काय नका देऊ, फक्त तुम्ही तुमचं करा, तुमच्या पायावरती उभं राहा, हीच मला शिष्यवृत्ती. बरोबर आहे की, मान्य आहे सर. मग सर आता डोपिंग हा एक प्रकार आलाय सर. तुम्ही तुमच्या मुलांना त्यावेळी सांगत होता का असे डोपिंग मध्ये जाऊ नका वगैरे असे हे करत होता? कारण का डोपिंग मध्ये प्रकरण वाढलीत, मुलं लोक आता करायला लागलीत, आता प्रॅक्टिसला सुद्धा इंजेक्शन घेऊन खेळतात. त्याबद्दल तुमचं मत काय हो सर? चुकीचं आहे. चुकीचं आहे. चुकीचं आहे. अहो त्याचं स्वतःचं नुकसान आहे. नियम बाह्य होते. आता परवा एक केस आली, ती पुण्याची मुलगी आणि एक दुसरं BSO कॉलेज जालना, त्यांची कुस्ती झाली. ती कुस्ती ते पहिले पोरग होतं, त्यानं ड्रॉपिंग केलं होतं, ते सापडलं, ते परत ही केलं. मग मला आला, म्हणा तुम्ही मुरली मोहोळला सांगा, त्याने असं ते पोरगी फर्स्ट होती, आमची पोरगी द्वितीय होती, तिला काढून टाकलं आणि आमच्या पोरीला फर्स्ट नंबर द्यायला सांगा. मग तसं मी ती मुरली मोहोळला पाठवलं.
की काहीच नाही, परंतु ज्यांची काय काय आयुष्यातून बाद झाली आहे, काय काय लुळी पांगळी झाली आहे, तर त्यांचं काय चुकीचं आहे करतात. मी सांगतो बा ती तुम्ही स्वतःच्या पायावरती जेवढं काय होईल तेवढं करा आणि आता आपलं सही सलामत आपला हात पाय घेऊन आपलं व्यवस्थित घरात द्यावा. आता बरं बरं आणि शाळा या ह्याच्याबरोबर शाळा महत्वाची आहे. शाळेबरोबर हे करायचं आपण कुस्ती करायची आहे. नुसती कुस्ती नाही करायची, तुम्हाला काम येणार नाही. समजा तुम्ही जिंकून आला पास किंवा काय आला, तुम्हाला नोकरी कोण देणार? तो शिक्षण असलं तुमची डिग्री असली तर देणार ते. बरोबर. मग तशी ती कोणत्याही परिस्थितीमध्ये डिग्री पूर्ण करायची आहे, त्यामध्ये शाळा शिकायची आणि शाळेबरोबर हे करायचं. आता आता इथं सुद्धा आहेत पोरं. पहिले सांगतो शाळा जायचं, शाळा खालनं आवाज येतोय, शाळा जायचं. बरोबर. असं आहे. म्हणजे शाळा करायची आणि मगच खेळायचं बस. आणि दोन्ही गोष्टी केल्या की होतंय सगळं. होते. बरोबर. आता नुरा कुस्ती एक प्रकार आलाय सर, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? निश्चितच चांगलं नाही नुरा कुस्ती. पण तो ती अशी करतात की काय कळून देत नाही. त्यांना वाटते बाहेर लोक बसले असतात, तुमची एक कुस्ती चालली असते, तुम्ही खेळत असता, 2 पैना खेळतात, परंतु ती बाहेर बसलेलं पब्लिक असते, शांत बसले असते, त्यांचं काम असते त्या कुस्ती बघायची. मग त्या कुस्ती बघल्या त्यात कळतं कोण खेळायला लागले, कोण खेळायला लागले, ते दिसून येते. तुम्ही जर पंच म्हणून खेळायला लागला किंवा पंच म्हणून तिथे काम करताय त्यावेळी तुम्हाला कळतं सर की नुरा कुस्ती चालली आहे, लगेच कळतं? होय, कळते की. असं आहे, लगेच कळणार. होय. कारण ते ऑटोमॅटिक तुमचं धरले बसायचं खाली, त्यांना धरले की पड बसायचं खाली. काय तेव्हा कशा करता खेळतात तेव्हा, जेव्हा म्हणतो निवडून घरात. बरोबर आहे. डोपिंग मध्ये आता जे वाया गेलेली मुलं आहेत, आता तुम्ही नितीन खुरसारखा माणूस आहे की त्यांनी मान्य केलं तो भाग वेगळा, त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित भेटलं नाही म्हणून ती गेली असं तुम्हाला वाटतं का सर? आपण तसं म्हणू शकणार नाही, कारण त्यांना त्याचं कोच होते, त्यांना वाटायचं कुठलाही मार्गदर्शक सांगत नसतोय की तू ही डॉपिंग कर, तू असं कर, मग तू काय कर. ते त्यांना त्यांच्या पश्चात करतायत, ते पश्चात करतात आपलं मोठेपण होण्यासाठी, आणि त्यामुळे त्यांचं करिअर बर्बाद होते लोकांचं. बरोबर ना सर? आता नवीन पिढीला तुम्ही काय सांगशील कशा पद्धतीने राहावं? कारण तुमचा संदेश म्हणजे तुमच्या मुखातून ब्रह्मवाक्य येणार आहेत, त्यामुळं अमृत वाक्य येणार आहेत. त्यामुळे तुम्ही काय सांगशील नवीन पिढीला सर, त्या माणसाने काय करावं, कशा पद्धतीने राहावं पुढच्या पिढीनं? कुस्तीकडे वळत असताना त्यांनी एकतर त्यांचं स्वतःचं एक मला बघायचं का मनापासून प्रयत्न करायचा, कोच मानायचं, कोचला मानायचं, कोचनं दिलेलं ते धडर पूर्ण करायचं. काय शेंडी तुटली, पारंबी तुटू, तिथं परवा नाही, शेवटीपर्यंत नियमाचं पालन करायचं आणि ह्या डॉक्युमेंटच्या भानगडीत नका पडायचं आणि शाळा आणि ते शिक्षण करायचं. हे सर्व केलं, आपल्या आई वडिलांची इज्जत करायची. आज मी आता आई वडील बघतोय, आम्ही गरिबीत काढलं. आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही पण तसं करा किंवा तुम्ही पण तुमच्या पोरांनी पण तसं केलं पाहिजे. आता आई वडील लेडीज कुस्ती आल्या तर आई वडील येत आहेत, तिथं बसतायत, ते येतेवेळी थंडाई घेऊन येतात. पूर्वी पोरगा इथं प्यायला दूध हे प्रॅक्टिस झालं त्यानंतर ती थंडाई घेऊन येते, तिथं पाचतात थंडाई आणि घेऊन येतात पोरं. आता स्वतः प्रत्येकांच्या आया इथं आलेल्या असतात, त्या येत आहेत तिथं. बरोबर. मग घेऊन येतात त्या. आता त्या मुलींच्या आणि मुलांच्या कुस्त्या एकत्रित चालत आहेत, मग त्यामुळे सुद्धा चारित्र्याला जपणं गरजेचं आहे. लंगोट्याचा पहिला लंगोट्याचा पक्का पाहिजे. पक्का पाहिजे तर काय आहे, तुम्ही काय समजता? मग ते लंगोट्याचा पक्का याचा अर्थ की तो त्यात चारित्र्य संपन्न पाहिजे, तो ब्रह्मचारीवर पालन केलंच पाहिजे. ब्रह्मचारी तो असं आहे. बरोबर, असं आहे. तेवढं त्याने केलं ते होतोच तो. आणि काय नाही झालं तरी तो निवांत त्याच्या पोराबाद. माझा आता एक आहे, माझ्याजवळची पोरं गेली जेव्हा आता आहेत प्रपंचात लागल्यात, कोण त्यांचं नातू आल्यात, कोण आलं जरी तरी सुद्धा ते प्रपंचात मध्ये आपले व्यवस्थित सटल आहेत आणि समाजामध्ये सटल आहेत. कोण कोण चेअरमन आहे, कोण कोण आहे, काय नाही, ते काहीतरी घेऊन पाडणार, सोडणार नाही, एवढ्यापर्यंत आहे ते. असं आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा एक राहतोय त्यात, तो राहतोच तिथं. आता सर एक प्रश्न हा विचारतो सर, की तुम्ही एवढं कुस्ती खेळा, तुमची एक आठवणीची कुस्ती कुठली आहे का सर? तुमची स्वतःची आठवणीची, तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची, मला ही माझी कुस्ती, मला गौरवाची ऊर्जात्मक कुस्ती तुमची स्वतःची अशी कुठली एखादी? रस्त्याची परवान राहिलो, ती माझ्या पटाला लागायचं. माझं असं होतं, माझा पट कोण काढू शकत नाही. तुमचं एवढं म्हणजे तब्येत लहान असून सुद्धा पटाला लागत ते पट मी काढून द्या नाही कोणाला.
पटाला लागला रशियन जेवढं मी लागला तेवढं पटावरती पॉईंट घेतलं. हा पॉइंट मारला. हा पॉईंट तुमचा फेमस डाव कोणता होता? ढाक, हा धोबी हा आणि कलाजम. हा. 3 डाव तीन डाव एका पाठोपाठ एक लगेच मारायचं मारायचं असं आहे. असं होतं. आणि हे फेमस डाव तुमचं. मग ते तुमची रशियाच्या पहिल्यांदा मारलेलं आठवण आहे तुमची. हा बरोबर बरोबर. आणि एखादी अशी काही गोष्ट आहे का आठवणीतली की आठवण म्हणून तुम्हाला बाळदादा गायकवाड वगैरे यांचा कॉन्टॅक्ट आला तुम्हाला कोल्हापुरात? मी कोल्हापूर होतो आणि ते इकडं तालीम सांगत होते. व्यक्ती म्हणून लय खास, म्हणजे त्यांनी संपूर्ण आयुष्य लग्न करून काय केलं होतं, युवराला तयार केलं. आणि त्यांनी सगळं आपण संपूर्ण तालीम घातले होते. कुस्ती करता त्याने खूप केलं. बाळ गायकवाड. त्यामुळे त्याचं बोलणं वगैरे तुमचं झालं त्याच्यावर? कधी कधी बोलणं व्हायचं? करड होतले, करड आवाज. हा आणि जरा राहील माणूस रागात बोलणार. बरोबर आहे. तुम्हाला असं वाटतं का सर, एखाद्या पदावरती राहील तर सर्वांना खुश करू शकत नाही माणूस, हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे की. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मृत्यूनंतर काही असे दोष असतात की ते टाळायचे असतात, विसरायचे असतात. बरोबर ना? दुश्मन जरी असला तरी त्याचं विसरून जायचं, हे त्यांचं धोरण होतं. तशा पद्धतीने आता सुद्धा काही लोकांच्या मनात खंत कुठल्या ना कुठल्या माणसाबद्दल असते की त्यांनी विसरावं असं तुम्हाला वाटतं का सर? विसरायचं की काय माहितीये का, आता जेवढे प्रत्येकाचे कर्तव्य असतात, वडिलाचं कर्तव्य, पुन्हाच कर्तव्य, बापाचं हे कर्तव्य, चुलत्याचं किंवा इथं पंच म्हणून काम करत असताना, कोच म्हणून काम करत असताना, हे प्रत्येकाची त्यावेळेची स्ट्रॅटेजी असते. त्यावेळेपर्यंत तो वागत असतो, ते विसरून जायचं. संपलं. होय, काय बरोबर आहे बरोबर आहे. त्याला ध्यानात ठेवून काय उपयोग आहे? तुम्ही ऑलिम्पिक वर बंडा पाटलाची कुस्ती कधी बघितली ती का? नाही बघितली. ती मोठी त्याच्या कुस्ती बघायला भेटला तुम्हाला? तुम्ही बाळू पाटलाची कुस्ती बघितली ती का? देखना बाळू पाटील मठ तालमीतला. मोठं भेटलं की चांगलं खेळायचं म्हणतात. देखना लय होता म्हणतात. रस्त्याला निघाला की बाळू पाटील निघाला की म्हणजे मोर डुलतो असं डुलायचा बाळू पाटील. मला एकाने सांगितलं होतं. खरं का हो सर? ते वारलेत परवा. वारले की मी त्यांची मुलाखत घेतली होती. त्याला बोला येत नव्हतं तरी पण मुलाखत घेतली, योगायोगाने घेतली. आणि माझ्या लाईफ मध्ये ती पण एक चांगली मिळत. बघा, तुम्ही आणि कुणाला खेळताना बघितलं का? माझी मिलिटरी मॅन असल्यामुळे का नाही, बाहेर कुस्त्या मैदान वगैरे नाही एवढं जास्त जाता आलं नाही. बरोबर. तर सर, फार चांगल्या पद्धतीनं कुस्तीतले भीष्माचार्य, कुस्तीतला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, त्याचबरोबर असे मल्ल घडवले जसे की महेशदादा लांडगे असू दे, आमदार आहेत, मुरलीअण्णा मोहोळ केंद्रीय मंत्री आहेत, आमचा अमृता मामा भोसले आहेत, अवधूत माने, परत गुंडा पाटील सेना केसरी, ही अशी चांगली नामांकित मल्ल घडवलीत. आणि आज ती त्यांची जे अनेक नामांकित मोहन माळी, बाळू पडगम, परत भरपूर मोठे मोठे पैलवान यांनी घडवले, संजय पाटील आटकेकर. तर ह्या माणसाला माझा सादर प्रणाम आहे, कारण अशी माणसं मिळणं दुर्मिळ आहे. आणि ही माणसांनी जे आज बोललेले आहेत हे जर शब्द ऐकले तर हृदयाला शांती मिळण्यासारखी गोष्ट आहे. तर अशा महान व्यक्तीजवळ मी आलो आणि माझ्या आयुष्यातलं फार मोठं काहीतरी मिळवून गेलो असं मला वाटतंय. तर एवढंच बोलतो, थांबतो. नमस्कार.